नमस्कार, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, डॉक्टर हा या भारतीय समाजमानासाठी केवळ पेशा नाही आहे, ते अजूनही जीवनदान देणारा, देवत्वासमान मानला जाणारा असा एक पेशा आहे. तशीच भारतीय समाजमानाची धारणा देखील आहे. पण कधीकधी याच देवाप्रणव मानणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले होतात, तेव्हा मात्र केवळ एक जीवावरच नाही, ते संपूर्ण वैद्यकीय व्यवस्थेवर त्या हल्ल्याचे पडसाद उमटतात. डॉक्टरांवरचे हल्ले हे सातत्यानं होत आहेत, त्याची दिवसेंदिवस तीव्रता वाढते आहे. पण हे हल्ले नेमके का होत आहेत? जमाव नेमका का हिंसक होतोय? आणि त्याहीपेक्षा अशावेळी वैद्यकीय यंत्रणा नेमकी का हातबल होते? धुळ्यातल्या एका घटनेनं या सगळ्याचीच पुनरावृत्ती झाली. धुळे शहरातील साक्री बायपास रोड परिसरात राहणारा शत्रुघ्न लष्कर याचा एक अपघात झाला. त्याचवेळी डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसान अत्यंत भीषण हाणामारीत झालं, तोडफोड झाली. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान एका आरोपीनं पोलीस कोठडीत गळफास लावून आत्महत्या देखील हा कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी काही मिनिटं केलेली आहे. धुळ्याच्या डॉक्टर संघटनेनेही बंद पुकारला आहे. खरं तर ही घटना धुळ्याची आहे. मात्र अशा घटना धुळ्याच काय, कुठल्याही जिल्ह्यात, तालुक्यात, अगदी प्राथमिक आरोग्य केंद्रात घडू शकतात, घडत आहेत, घडणार आहेत. हे नेमकं का घडतंय? त्यामागची कारणं काय आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आमच्या या विशेष भागात. पुन्हा डॉक्टरांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा. डॉक्टरांच्या सुरक्षेकडे कानाडोळा. सुरुवातीला पाहूया एक छोटासा रिपोर्ट. हे आहेत डॉक्टर रोहन मामुनकर. धुळ्यात हिरे महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयातील निवासी अस्थिरोग तज्ञ. त्यांच्या शरीरावरील आणि डोळ्यावरील जखमा पहा. या जखमा साक्षीदार आहेत त्यांना झालेल्या मारहाणीच्या. डॉक्टर मामुनकर यांना ही मारहाण करण्यात आली रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच. आता आम्ही तुम्हाला दाखवतोय सर्वोपचार रुग्णालयात काय घडलं आणि कशा रीतीनं डॉक्टर मामुनकर यांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील मारहाणीची दृश्य कुणाच्याही अंगावर काटा आणतील. एका डॉक्टरला सुमारे 20हून अधिक जणांचा समूह लाथाबुक्क्यांनी मारहाण करतोय. साक्री मार्गावर एक अपघात झाला होता. त्यावेळी अपघातातील जखमीला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टर मामुनकरांनी या रुग्णाला न्यूरोसर्जनची आवश्यकता असल्याचं सांगितलं. मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्यानं संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर मामुनकर यांच्याशी बाचाबाची करत त्यांना लाथाबुक्क्यांनी अशा प्रकारे मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत डॉक्टर मामुनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना डोळा गमवावा लागण्याची भीती व्यक्त होते. जखमी डॉक्टर मामुनकरांना पुढील उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले. या प्रकरणी 25हून अधिक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 9 जण अटकेत आहेत. डॉक्टर अरुण कुमार नागे यांच्या फिर्यादीवरनं पोलीस स्टेशन धुळे शहर येथे कलम 353, 332, 307 दंग्याची कलम व महाराष्ट्र वैद्यकीय हिंसक प्रतिबंध कायदा कलम 3 व 4, बॉम्बे पोलीस कायदा 37(1)(3) 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येतोय. डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं. मात्र त्यांच्यावरच अशा प्रकारे जीवघेणे हल्ल्याच्या घटना वारंवार घडतायत. त्यामुळं डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे. डॉक्टरांच्या सुरक्षेकडे पुन्हा कानाडोळा. याच विषयाची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना. दीपक सावंत सर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सागर मुंदडा, IMAचे यूथ अध्यक्ष डॉक्टर सागर मुंदडा. डॉक्टर सागर, आपलंही स्वागत. दीपक सावंत साहेब, जी दृश्य पाहिली ती अत्यंत विचलित करणारी आहेत, विषण्ण करणारी आहेत. नेमकं चाललंय काय? धुळ्यासारख्या ठिकाणी जिथे 250 ते 200 खाजगी रुग्णालय आहेत, प्रचंड मोठी गजबज असलेला हा सगळा एरिया, इथे एका डॉक्टरला इतक्या निर्घृणपणे मारहाण होते. नाही, खरंच हा दुर्दैवी गंभीर प्रकार आहे. आणि डॉक्टर ही जी संकल्पना आहे ती जीवनदान देणारा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पण आज समाज हा फार या बाबतीमध्ये जमाव, त्यावेळची सायकॉलॉजी जर आपण लक्षात घेतली की प्रत्येकाला असं वाटतं की माझा पेशंट हा पहिल्यांदा अटेंड होणं आवश्यक आहे. मी कोणाची बाजू घेत नाही, पण एक मी जरी समजा गेलो तरी तो डॉक्टर काहीतरी करत असेल तर मी पण त्यांना सांगा, अरे माझा पहिला पेशंट पहा. ही जी काही मानसिकता आहे त्याच्यातून एक तेढ निर्माण होते.
पूर्वी या पेशाविषयी एक वेगळा रिस्पेक्ट होता. डॉक्टर जे काही सांगायचं ते लोक ॲक्सेप्ट करायचे आणि सांगायचे की येस, डॉक्टरने सांगितलं म्हणजे ते बरोबर आहे. पण हा जो कम्युनिकेशन गॅप, डॉक्टर आणि पेशंटचा जो सुसंवाद होणं आवश्यक आहे तो विसंवादात बदलतो आहे. त्यामुळे हे असे प्रकार घडत आहेत. आता त्यासाठी आपण डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट देखील आणला आणि त्यावेळी मी आमदार होतो, मी देखील खूप आग्रहाने याच्यावरती भांडलो. पण हा डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्ट हा जो काही त्याच्यापासून जे काही निष्कर्ष निघायला पाहिजे ते थोडेसे कमी निघते. याच्यात सुधारणा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे असं माझं प्रांजळ मत आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे, मी मंत्री म्हणून बोलत नाही. पण त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. दुसरं, जो काही विसंवाद आहे तो सुसंवाद कसा बदलेल यासाठी राज्य शासन म्हणजे आम्ही देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे माडसारख्या संस्थेने देखील करणं अत्यंत आवश्यक आहे. आता इथे जो मुद्दा होता तो न्यूरोसर्जनचा. निरगुडकर साहेब, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये किती न्यूरोसर्जन आहेत. न्यूरोलॉजी ही ब्रांच ही इतकी आयसोलेटेड आहे की न्यूरोसर्जन प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ट्रॉमा केअरमध्ये किंवा प्रत्येक हॉस्पिटलमध्ये किंवा वैद्यकीय महाविद्यालयात देखील देणं शक्य नाही. कारण MCI ज्यावेळी अशा प्रकारची न्यूरोसर्जनची मान्यता देते त्याच हाताच्या बोटावरती मोजण्या इतके न्यूरोसर्जन्स आणि न्यूरोफिजिशियन्स आज महाराष्ट्रात आहे. मुंबईसारख्या शहरात देखील न्यूरोसर्जनच्या हाताच्या बोटावरती मिळतात. पण पेशंटला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे हा अँगल आहे. प्रत्येकाला, गरीब माणूस असेल तरी शहरातल्यासारखी त्याची ट्रीटमेंट व्हायला पाहिजे, कारण तो त्याचा भारतीय राज्यघटनेप्रमाणे हक्क आहे, अधिकार आहे तो. आणि या बाबतीमध्ये हे थोडंसं जर मला वाटतं की हा प्रसंग वेगळ्या प्रकारे हँडल करता आला असता तर पुढचा हा दुर्दैवी प्रकार घडला नसता असं माझं स्पष्ट मत आहे. हा प्रकार घडायला नको होता. तसंच डॉक्टरांची मर्यादित असणारी संख्या आणि त्याबरोबर सुसंवादाचं विसंवादात झालेलं रूपांतर, त्यामागची कारणमीमांसा, असे अनेक मुद्दे आपल्याकडे आता डॉक्टर साहेबांनी मांडले. डॉक्टर सागर मुंद्रा, नेमकं असं काय घडलं की तो जमाव इतका हिंसक झाला की एखाद्या चित्रपटात देखील नसतील अशी दृश्य आम्हाला इथे डॉक्टरला मारताना बघायला मिळत आहेत? सर, जसं सर म्हटले, सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज सगळ्यांचा दृष्टिकोन असा झालेला आहे की मी जेव्हा हॉस्पिटलला जातो, मी नातेवाईक म्हणून जातो, तर मला वाटतो माझ्या पेशंटला तुम्ही अगोदर बघा. आणि कॅज्युअल्टी सारख्या ठिकाणी जिथे सगळे पेशंट्स क्रिटिकल असतात, प्रत्येक नातेवाईकला तिथे तसं वाटत असतं. आता शासकीय यंत्रणेमध्ये, शासकीय हॉस्पिटल्समध्ये एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की पेशंटसोबत जे नातेवाईक येतात, किती नातेवाईक येतात याच्यावर कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही आहे. मागच्या वर्षी ऑनरेबल उच्च न्यायालयाने हे एक डिसिजन पण दिलेलं आहे की एका पेशंटसोबत 2 पेक्षा जास्ती नातेवाईक अलाउ नाही केले पाहिजे. आपण कुठल्याही मोठ्यात मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो तर हे सगळे लोक पथ्य पाळतात. मात्र इथे जेव्हा आपण जातो तर एका पेशंटसोबत 10-15 असे लोक येतात आणि त्या 10-15 मध्ये एकही जरा मनस्थिती व्यवस्थित असला तर तो डॉक्टरवर भडकतो आणि बाकीच्यांनाही त्या मॉब सायकॉलॉजीमध्ये इन्क्लूड करतो. हाच मुख्य कारण आहे. जर आपण लिमिट करू शकलं की एका पेशंटसोबत जास्तीत जास्त 2 रिलेटिव्ह पाहिजे, 2 नातेवाईक पाहिजे, तर मला वाटतं 90% हा त्रास आपण कमी करू शकतो. त्याच वेळेला आणखीन काही महत्त्वाचे मुद्दे आमच्या संशोधनामध्ये प्रेक्षको समोर आले आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ही जी इमारत आहे, ज्या इमारतीत हे रुग्णालय वसलेलं आहे, ती इमारत गेले कित्येक वर्ष वापरात नव्हती. अलीकडच्या काळामध्ये ती वापरात आली. त्याच्या आधी तिकडे निवडणुकीचं, मतदानाचं काउंटिंग व्हायचं आणि एक प्रकारे बेवारस ओसाड अशा स्वरूपाची ती इमारत होती. त्या इमारतीचा दर्जा, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट, त्याची सुरक्षितता, त्याचं सौंदर्य आणि त्याहीपेक्षा सुद्धा हॉस्पिटलसाठी लागणारं स्थापत्य, या सगळ्याचा कुठेही मागमूस नव्हता. सरकारचं या व्यवस्थेकडे लक्ष नाही का? डॉक्टर दीपक सावंत, काय सांगाल? कसं आहे की हे जे हॉस्पिटल होतं ते बरेच जुनं आहे. हे बरेच जुनं आहे, त्यामुळे कदाचित त्याची एक आहे मेडिकल एज्युकेशन कडे हे हॉस्पिटल असल्यामुळे मी ऑथॉरिटीने याच्यावरती बोलू शकत नाही. पण तरी देखील शासनाचा प्रतिनिधी म्हणून या हॉस्पिटलची जी काही परिस्थिती आहे ती वाईट असेल असं आपण जे सांगता ते बरोबर आहे. आणि या बाबतीमध्ये याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं हे देखील मला पटते. कारण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर त्याला हॉस्पिटलच्या वातावरणामुळे पेशंटला त्रास होता कामा नये, त्याला बरं वाटलं नाही तर.
हॉस्पिटलचं वातावरण हे अतिशय चांगलं पाहिजे, अति पॉश नको, पण निदान बेसिक गोष्टी तरी आल्हाददायक तरी असलं आल्हाददायक पाहिजे. तरी असला पाहिजे की तिथे आल्यानंतर पेशंटला एक कॉन्फिडन्स डेव्हलप झाला पाहिजे की आय कॅन बी ट्रीटेड हिअर. मला खरंच मला आश्चर्य वाटतं की अशा प्रकारची जी शासकीय रुग्णालय आहेत की जिकडे खाजगी जिथे महाविद्यालय आहेत, शासकीय महाविद्यालय आहेत, अशा ठिकाणी डॉक्टर सागर मुंदडा आम्हाला असं लक्षात येतं की 70 ते 80% ते कॉलेज म्हणजे ते रुग्णालय ही कॉलेजची मुलंच चालवतात. सिनियर डॉक्टर्स तिकडे दुपारनंतर कधीही उपलब्ध नसतात ही वस्तुस्थिती, आणि याही प्रकरणात असाच सत्य आमच्या समोर येत आहे. 100% मान्य करतो मी. हे जर आपण विश्लेषण केलं तर तुम्ही रँडमली महाराष्ट्राच्या कुठल्याही शासकीय महाविद्यालयामध्ये त्यांच्या कॅज्युअलिटीमध्ये जावा. ॲज पर रूल असं असलं पाहिजे की एक सिनियर डॉक्टर जे आहे, जे विद्यार्थी नाही आहे, ज्यांनी त्यांचं MBBS MD कंप्लीट केलं आहे, जे शासनाचे एम्प्लॉई आहे, लेक्चरर असो, प्रोफेसर असो, कोणी असो, ते तिथे सुपरवाईज करण्यासाठी असणं हे नियमामध्ये असं आहे. मात्र जर वस्तुस्थिती आपण बघितली तर बहुतांश वेळेस कॅज्युअलिटीमध्ये, इमर्जन्सीमध्ये, जिथे जीवनामरणाची परिस्थिती असते, अशाच ठिकाणी सिनियर डॉक्टर्स 90% वेळेस नसतात. आणि जे शिकणारे विद्यार्थी आहे, ज्यांनाच आपण निवासी डॉक्टर म्हणतो, त्यांना जितकं येतं त्याप्रमाणे ते ट्रीट करतात. याच्यामध्ये कधी कधी हायेस्ट क्वालिटी ट्रीटमेंट भेटत नाही, ज्या प्रकारचा संवाद व्हायला पाहिजे तो होत नाही, आणि मग नातेवाईक विवेकशील नसले तर असे प्रकार घडतात. असं का होतंय की सिनियर डॉक्टर्स उपलब्ध नसतात आणि त्यांच्यावर व्यवस्थेचा कोणताही वचक नाही? डॉक्टर नाही, सिनियर डॉक्टर उपस्थित नसतात हे काही कारण काय बघा, ज्यावेळी एखादा सिनियर डॉक्टर तिथे काम करत असतो त्यावेळी त्याला तो तिथे लेक्चर पण घेत असतो आणि शिकवत पण असतो विद्यार्थ्यांना, आणि तिथली OPD पण सांभाळत असतो. सिनियर डॉक्टर उपस्थित असल्यानंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर डॉक्टरनी काम करावं हे अभिप्रेत आहे. पण हे घडत नसलं तरी देखील सिनियर डॉक्टरचं संपूर्णपणे लक्ष नसते असं मी मानायला तयार नाही आहे. कारण हा एक समाजाचा भाग आहे. हे जे काही आपण आज जे काही हे जे चित्र पाहिलेलं आहे हे एक द्योतक आहे की आपल्याला व्यवस्था सुधारायला पाहिजे, आणि ती व्यवस्था सुधारण्यासाठी हे राज्य शासन कटिबद्ध आहे. याच्यामधून जे जे काही चांगलं आपल्याला घडवता येईल ते आपण घडूया. आणि ज्या काही त्रुटी असतील, आज धुळ्याचं हॉस्पिटल असू दे का आणखीन दुसरं कुठलं हॉस्पिटल असू दे, याच्यामधल्या त्रुटी आपल्याला दूर करण्यासाठीच तर आम्ही आहोत. शासकीय रुग्णालयातला जो दर्जा आहे तो दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. सवाल फक्त धुळ्याचा नाही आहे. आम्ही ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातली अनागोंदी दाखवली होती. पेशंटना कसं नाकारलं जातं, साध्या एक्सरे फिल्म्स नसतात, डॉक्टर वेळेवर नसतात, स्वच्छतालय जी आहेत त्यांची स्वच्छतागृह आहेत ती अत्यंत वाईट अवस्थेमध्ये असतात. ज्या अवस्थेत अनेक आमचे डॉक्टर विद्यार्थी राहतात, त्यांची जी हॉस्टेल्स आहेत ते हॉस्टेल्स आहेत की कोंडवाडे आहेत अशी परिस्थिती येते. जे सिनियर डॉक्टर्स तिकडे आहेत त्या डॉक्टरांना व्यवस्थेकडून जो मान मिळाला पाहिजे तो मिळत नाही. तर तिथले नगरसेवक असतील, स्थायी समितीचे सदस्य असतील किंवा तिथले कोणी राजकीय बडीदेंड असतील, त्यांच्या घरी कोणाला शिंक आली तरी देखील सिनियर डॉक्टरला त्यांच्या सेवेला जी उजूर करत धावावं लागतं. ही परिस्थिती कशा करताय? ही परिस्थिती ह्या लोकशाहीमध्ये आम्हाला लाछनास्पद आहे असं वाटत नाही? नाही, आपण हे सांगितलं, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आज सेकंडरी आणि टर्शरी केअर मिळते. आज KEM सारख्या हॉस्पिटलमध्ये, नायरसारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा JJ सारख्या हॉस्पिटलमध्ये किंवा आणखीन घाटीसारख्या रुग्णालयामध्ये अनेक सक्सेस स्टोरी आहेत. 100% अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आणि अगदी त्याच्या बाबतीमध्ये जे काही डॉक्टर काम करतात ते डेडिकेटेडली काम करणारे डॉक्टरांची संख्या देखील फार कमी नाही आहे. बऱ्याच मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयामधला फरक आहे. मुलगा मेरिट लिस्टेड मुलगा हा KEMमध्ये जाणं पसंत करतो खाजगी वैद्यकीय महाविद्यालय, कारण तिथे पेशंट्स मिळतात, तुम्हाला पेशंट्स मिळतात, आणि पेशंटमध्ये जो काही प्रॅक्टिकल अनुभव असतो तो आमच्या वैद्यकीय महाविद्यालयात इतक्या चांगल्या प्रकारे मिळतो की तो जगातल्या कुठल्याही भागात मिळणार नाही, अगदी अमेरिकेत पण मिळणार डॉक्टर सावंतसाहेब, आपण मुद्दा वैद्यकीय शिक्षणाचा बघत नाही आहोत तर वैद्यकीय व्यवस्थेचा मुद्दा आहे. आत्ता ज्या धुळ्यामध्ये हा सगळा प्रकार घडला त्या धुळ्याच्या हॉस्पिटलच्या बाजूनी 3 महामार्ग जातात. धुळे सोलापूर, नागपूर सुरत आणि मुंबई आग्रा. या परिसरामध्ये 200 ते 300 हॉस्पिटल्स आहेत. आणि असं दबक्या आवाजात बोललं जातं आहे की ह्या हॉस्पिटलची हेल्थ चांगली असू नये असं अनेक खाजगी डॉक्टरांना वाटतंय, कारण त्यांची प्रॅक्टिस त्यामुळे खाली खालावते. याच्यावर आपण काय उत्तर शोधणार आहात? खाजगी डॉक्टर्स म्हणजे खाजगी हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय महाविद्यालय
प्रत्येकाला असं वाटते की मी इतके रुपये देऊन मी डॉक्टर झालेलो आहे. कशी हा व्यवस्थेचा भाग आहे. सिस्टीममध्ये ज्यावेळी आपल्याकडे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आली त्याचवेळी हा प्रश्न हळूहळू क्रॉपअप व्हायला लागला. ज्यावेळी मी करोडो रुपयाचं डोनेशन देऊन ज्यावेळी मी डॉक्टर बनतो त्यावेळी माझी प्रॅक्टिस चालावी किंवा माझ्याकडे चांगली इक्विपमेंट राहावी त्यासाठी मी इन्व्हेस्ट करावे ही माणसाची मानसिकता आहे. आणि म्हणून मग त्यासाठी येणं केनं प्रकारानं माझ्याकडे पेशंट कसा खेचला जाईल याकडे ह्या बिझनेस ॲटिट्यूडनी म्हणूनच मी म्हटलं की याचं कमर्शियलायझेशन किंवा याचं इंडस्ट्रियलायझेशन जे आज होते आहे ते टाळणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते तुमचं आणि माझं काम आहे. इंडस्ट्रियलायझेशन हा एक भाग झाला. सागर मुंद्रा, 5 जिल्हे मिळून एकच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याला अटॅच असलेलं रुग्णालय आहे आणि तिथे CT स्कॅनची सोय नाही. पेशंट जो येईल त्याच्या रागाचा पारा अशावेळी वर जाणार नाही तर काय होईल मला सांगा. नक्की जाणार. याच्यात सर तुम्हाला एक खूप स्टार्टलिंग फॅक्ट सांगतो मी. मागच्या वर्षी नॅशनल हेल्थ प्रोफाईल नावाचं एक सर्वेक्षण झालं होतं नॅशनल लेवलला. त्याच्यात त्यांनी असं सांगितलं आहे की गव्हर्नमेंट शासकीय महाविद्यालय किंवा शासकीय रुग्णालयाला दर 11,000 पेशंट मागे एक डॉक्टर आहे. आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की दर 1000 पेशंट मागे एक डॉक्टर पाहिजे आणि सध्याची परिस्थिती आपल्याकडे आहे दर 11,000 मागे. म्हणजे मी ॲज अ डॉक्टर जर 10 पेशंट बघितले पाहिजे तर मी 100 बघतोय. हे एक मुद्दा झाला. दुसरं तुम्ही जे म्हणताय CT स्कॅन नाही आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. जर आपण मोठे मोठे शहर सोडले म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद तर आपण बाकीचेही धुळेच नव्हे तर बाकीचेही वैद्यकीय महाविद्यालय आपण बघितले तर इन्फ्रास्ट्रक्चरचा खूप तुटवडा आहे. त्याच्यासाठी सरकार म्हणतंय की आम्ही PPP पॉलिसी आणू म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप पॉलिसी आणू. पण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप परत आणल्यावर त्याचं किती कमर्शियलायझेशन होईल नाही होणार हे एक दुसरा विषय आहे. तर हेल्थ किंवा वैद्यकीय शिक्षण या विषयावर जे बजेट आहे किंवा जितकं इन्व्हेस्टमेंट असलं पाहिजे ह्युमन रिसोर्स इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा मॉनिटरी इन्व्हेस्टमेंट म्हणा तितकं नाही आहे आणि त्याचे ॲक्यूट इफेक्ट्स असे आपल्याला दिसतात. सागर, मी आज दिवसभर आणि काल रात्री डॉक्टर मामुंडकरांनी या शोवर यावं याच्याकरता प्रयत्न करत होतो. अनेक डॉक्टरांनी संपर्क केला, त्यांच्याशी संपर्क साधला. प्रत्येक वेळी त्यांच्याकडून नकार घंटा ऐकायला मिळाली. अशा प्रकारे डॉक्टर जर जमावाच्या हिंसकतेला घाबरून पुढे येणं थांबवत असतील तर जमावाची हिंसकता वाढत जाणार नाही का? कुठेतरी डॉक्टरांनी पत्रकारांवर पण हल्ले होतात, पण पत्रकार उभे राहतात, पत्रकार बोलतात, पत्रकार त्याविषयी आवाज उठवतात. आम्हालाही पोलीस प्रोटेक्शन होतं, आमच्या चॅनलला पोलीस प्रोटेक्शन होतं, पण आम्ही थांबलो नाही. आम्ही आमचं बुलेटिन चालू ठेवली. आज कुठेतरी या शोवर न येऊन एक प्रकारे अशा प्रवृत्तींनाच आपण कुठेतरी चालना देतोय, कुठेतरी त्यांच्यापासून घाबरलोय असं सांगून त्यांची जी भीड चेपायला पाहिजे त्याच्याऐवजी त्यांना उत्साह मिळेल या सगळ्याच्यातनं. हे बघा, फक्त एक एक्झाम्पल घेऊन त्यांनी नकार दिला त्यामुळे पूर्ण वैद्यकीय प्रणाली किंवा जे सगळे डॉक्टर्स आहे असे असं मी म्हणत नाही. आज त्यांच्यासाठी बाकीचे महाराष्ट्रभरचे किंवा देशातले डॉक्टर आज पेटून उठले आहे. ते जरी नाही येऊ शकले तर मी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आज आलो आहे. आणि मी एक सायकॅट्रिस्ट आहे तर मी इतकं सांगू शकतो त्यांच्यावर जे घडलंय काल त्याच्यानंतर ते कोणावरही जर घडलं असतं तर पुढच्याच दिवशी येऊन त्याच्याबद्दल बोलणे हे कदाचित त्या मनस्थितीमध्ये नसतील. तर आय थिंक असं कंक्लुजन काढणे की ते आज इकडे नाही आले म्हणजे आपण अशा प्रवृत्तींना एक खुली वाट देतोय हे मला वाटत नाही योग्य असेल बोलणं. मात्र याच्यासाठी काय केलं पाहिजे, मागच्या 2 वर्षात जर आपण सर बघितलं 2015 आणि 16मध्ये कमीत कमी निवासी डॉक्टरांवर 45 हल्ले झालेले आहे. त्यापैकी डॉक्टर्स प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत ज्याच्यासाठी जे आणण्यासाठी सरांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्या अंतर्गत एकही कन्व्हिक्शन झालेलं नाही आहे. तर आपली पोलीस प्रणाली आणि कोर्ट सिस्टीम पण याच्यासाठी कुठेतरी जबाबदार नाही का? या सगळ्यावर उत्तर देतानाच डॉक्टर साहेब शेवटचा प्रश्न आणि त्याचं आणखीन एक उत्तर असं हवं आहे की महाराष्ट्राचं बजेट आता काही दिवसात सादर केलं जाणार आहे. कुठेतरी या सगळ्याचा प्रश्न निधीशी आहे. CT स्कॅन 5 जिल्ह्यांचं मिळून एक शासकीय रुग्णालय आणि तिथे CT स्कॅन नसणं, त्याचबरोबर तिकडे सिनियर डॉक्टर्स नसणं, डॉक्टर ज्या अवस्थेत राहत आहेत ती अवस्था अत्यंत दयनीय असणं, हे सगळं बदलण्यासाठी शासनाने या विभागाला अधिकाधिक निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याकरता या बजेटमध्ये आपण मुनगंटीवारांकडे काय मागणी करताय आणि डॉक्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट बदलण्याकरता या अधिवेशनात आपण काही सूचना करणार आहात का? डेफिनेटली डॉक्टर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये बदल आवश्यक आहे हे माझं स्वतःचं पण मत आहे. आणखीन मला असं वाटतं की तो ॲक्ट बदलला पाहिजे. त्याचबरोबर संपूर्ण सिस्टीम
म्हणजे त्याच्याबरोबर होम डिपार्टमेंट असेल किंवा विधी व न्याय खातं असेल, ह्या सगळ्यांनी बरोबर येऊन हे खटले जे आहेत ते जास्त वेगात कसे होतील आणि एक ह्या ॲक्टचा सुरुवातीचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट कायम राहील. आज हुंडाबळीचा जो इम्पॅक्ट आहे त्यामुळे लोक धजावत नाही आहे. आपल्याला त्यावेळी थोडासा त्रास झाला सुरुवातीला, पण तो जो आहे तो इम्पॅक्ट राहिला. अशा प्रकारचा इम्पॅक्ट इथे क्रिएट करणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जे बजेटविषयी त्याच्यावरती मी आज बजेटच्या पूर्वी काही कॉमेंट करणं योग्य होणार नाही, कारण मी शासनातला एक कॅबिनेटचा एक घटक आहे आणि गोपनीयतेची शपथ घेतलेला आहे. त्यामुळे त्याच्यावरती पण निश्चित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या हेल्थसाठी अतिशय जागरूक आहेत आणि त्यांच्या नवीन नवीन संकल्पना पुढे येत आहेत. मला असं वाटते की ह्या राज्यामध्ये येणारं भविष्यकाळ हा हेल्थसाठी अत्यंत चांगला असेल आणि लोकांची ट्रीटमेंट ही तात्काळ मिळेल आणि सगळ्या मॉडर्नाइज गोष्टी होतील अशी आपण आशा करूया. प्रेक्षको, धुळ्यामध्ये झालेली घटना ही केवळ एक घटना नाही, तर गेल्या 2 ते 3 वर्षात आता सागर मुला सांगत होते त्याप्रमाणे जवळपास 45 डॉक्टरांवर हल्ले झाले आणि त्यातल्या एकाही हल्ल्यामध्ये कोणावरही गुन्हा साबित झालेला नाही, कोणालाही त्याच्याबद्दल शिक्षा झालेली नाही. हे जेवढं एकाच बाजूला सत्य आहे तेवढंच टाळी एका हातानं वाजत नाही. अनेक शासकीय रुग्णालयं ही केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांच्या जीवावर चाललेली आहे, जिथं कोणत्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. मग सवाल फक्त धुळ्याच्या किंवा ठाण्याच्या रुग्णालयाचा नाही, तर साध्या CT स्कॅनसारख्या अत्यंत गल्लीबोळात असणाऱ्या गोष्टीसुद्धा आमच्याकडे चालू नाहीत. यामागे कोणी षडयंत्र आहे का? आसपासचे जे खाजगी डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांचा व्यवसाय बसतोय म्हणून हे सगळं होतं आहे का? त्याचबरोबर डॉक्टरांनी आपल्याही कुठेतरी आत्मपरीक्षणाची गरज आहे. आपला डॉक्टर तर कुठे चुकला नाही ना? त्याचं कम्युनिकेशन कुठे कमी पडलं नाही का? त्याची वर्तणूक चांगली होती का? त्याची भाषा ही डॉक्टरला साजेशी होती का? CCTV फुटेज काढून बघा, म्हणजे आपल्याला काही बऱ्याच गोष्टी कळतील. अनेक ठिकाणी टाळी दुसऱ्या हातानं वाजण्याकरता दुसरा हात अतिशय जोरात आलेला असतो. एवढं लक्षात ठेवा. आज धुळ्यात जे घडलं ते महाराष्ट्रात कुठेही घडू शकतं. याची जाणीव जेवढी शासनानं ठेवायची गरज आहे तेवढीच ती डॉक्टरांनी देखील. या चर्चेत सहभागी झालेल्या दोन्ही मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.